मी प्रीतम गरत हार्दिक स्वागत करतोय मैदानावर यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत। पहिलाच बॉल बाउन्स टर्न सगळं काही पाहायला मिळालं। यावेळेसचा पहिलाच बॉल मध्ये यावेळेस बीट केलंय शाकिरला। मागच्या मॅचमध्ये एसडी विनरने एक चुकी केली, कॅच ड्रॉप केला आणि शाकिरने त्याचा पुरेपूर फायदा उचलला। कट केलेला आहे, इकडे क्षेत्ररक्षण अगदी आउट होता। इथे मात्र नोट आउट आलेला आहे पंचांकडून आणि यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने। चला पंचाशी वाद घालू नये, टीमला विनंती आहे। अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन उच्च न्यायालयाकडे मात्र फरमाईश केलेली आहे। ड्रीव जो एक आहे तो यूज केलेला आहे, बघूया काय असेल। बघूया पंचाच्या निर्णयाला मात्र इकडे चॅलेंज केलेला आहे आगवण टीमने आणि सध्या पडताळणी सुरू आहे। शहानिशा केल्यावर मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। फीडिंग सजवून ठेवा आगवण टीम, शहानिशा केल्यावर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू, कारण की आज पहिला दिवस थोडा उशिरा सुरू झालाय। अजूनही बी पॅनल बाकी आहे। यानंतर अगदी रनआउटसाठी महत्त्वपूर्ण विकेट आहे आणि त्याच्यासाठी मात्र आपण बघू शकता जो एक रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू महत्त्वपूर्ण रिव्ह्यू यूज केलाय पहिल्याच चेंडूवर, दुसऱ्याच चेंडूवर जोगन्यादेव वामिका स्टार आगवण टीमने। इथे मात्र आपण बघू शकतात आउट पाहायला मिळतोय। रिव्ह्यू सक्सेसफुल यावेळेस आपण बघू शकतात। यावेळेस हातातून चेंडू सुटून आणि चेंडू हातातून सुटल्यावर डायरेक्ट नशिबाची साथ देते, डायरेक्ट स्टंपला लागलाय। कमालीचा रिव्ह्यू घेतला होता हा बघा, डायरेक्ट स्टंपला अगदी क्लिअरली दिसते। अगदी सुपर्ब कॅमेरा बघ पाहायला मिळते। यावेळेस पाटील नेटवर्कचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी। मोठा विकेट, बडी मछली जाल में फसती हुई, एक धावेसाठी शाकिरला परतावं लागते। आगवण संघाला देखील माहिती होते की ही एक धाव किती महत्त्वाची होती। चला आगवण टीम स्पीडअप ठेवा खेळाला, शेवटचा अंतिम कॉल असेल। पंच तुम्ही देखील ताकीद द्या, नाहीतर टायमर ठेवत जा, ही विनंती असेल। प्रत्येक टीमसाठी टायमर ठेवा। असं नको व्हायला की एखादी टीम अर्धा तास पाऊण तास घेते ना एखादी टीम आपल्याला फक्त 20 मिनिटं घेते, तसं नको व्हायला। प्रत्येक टीमसाठी रूल अँड रेग्युलेशन ज्याप्रमाणे क्रिकेटच्या नियम असतात, हे टायमाचे नियम देखील प्रत्येकासाठी समान असलं पाहिजे। असं नाही की जोगन्य टीम खेळते तर त्यांना सूट दिली जाईल आणि दुसरी टीम खेळते तर त्यांना लवकर करवलं जाईल। सर्वांना नियम सेम आहे। टायमर आम्ही आता मात्र सेट करू, हे लक्षात घ्या। तुमच्यासाठी शेवटची आहे, परंतु इकडे मात्र टेक्निशियल टीम आहे, त्यांच्यासाठी मात्र ही शेवटची मॅच नाही आहे। आयोजकांसाठी शेवटची मॅच नाही आहे, त्यांना अजूनही बी पॅनल खेळवायचं आहे, लक्षात घ्या। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, रब्बानी नाराज करतोय। विकेटचा पतंग, गुड बॉलिंग, कमालीचा चेंडू यावेळेस हाताळला, एज लागली आणि आपण बघू शकता यावेळेस धावा मात्र खातं खुललेलंच नाहीये। 4 बॉल आणि 4 बॉल डॉट आहेत आणि त्यामध्ये विकेट पाहायला मिळते। फील्डिंग टीमला देखील विनंती आहे, फलंदाज तयार ठेवा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, सोहेल अज्जू आपल्याला पाहायला मिळते नो स्ट्राईकला। सोहेल यावेळेस नवीन फलंदाज। 5 ओव्हरची मॅच, सुरुवात थोडी खराब झालेली आहे, परंतु आता मात्र जर बघायला गेलं तर येणारा बॅट्समनला जिम्मेदारी उचलावी लागेल। असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, ही मात्र घ्यावी लागेल। जबाबदारीची गोण जी असते ना ती लांबून थोडी मोठी दिसते, आकार मोठा दिसतो, परंतु जवळ गेल्यावर समजते की ती मात्र भुसायची आहे, ती हलकी आहे। अगदी तसंच मात्र तुम्हाला उचलावं लागेल। हलक्या हाताने सिंगल स्ट्राईक रोटेट केलेले, एक धावफलक आपल्याला पाहायला मिळते। इकडे मात्र चेंडू जाऊ दिला, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय। स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 2 धावा धावफलकावर, 5 चेंडू मागे। स्वीपचा फटका, इकडे मात्र कॉलिंग होती परंतु नकार दिला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2, अगदी अचूक टप्पा बेधक मारा पाहायला मिळतोय। चेंडू हाताळण्याची पद्धत असावी तर हार्दिक सारखी असावी। ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर अगदी मंगेश आज उपस्थित नाही आहे आगमन संघामध्ये आणि त्याची उपस्थिती अनुपस्थितीमध्ये अगदी तशीच कामगिरी होत असताना हार्दिक कडून देखील हिम्मत आणि बघूया गोलंदाज तयार होत असताना फलंदाज तयार होत असताना फ्री क्वार्टरची मॅच आपल्याला पाहायला मिळते। 2च धावा धावफलकावर आहेत, आकडे सुधरवावे लागतील, फलंदाजाला चार्ज घ्यावा लागेल, इथे फटका शोधावा लागेल। फुल टच चेंडूला एका धावेसाठी कन्वर्ट केला, हलक्या हाताने पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडी ताकद झोकली नाही, प्रेमाने चेंडूला बाउंड्री लाईनच्या पार पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे सिंगल येत आहे। 3 धावा धावफलकावर, पहिलाच बॉल, हिम्मत तयार, राऊंड द विकेट, दुसरा चेंडू घेऊन गुड बॉल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, सरळ स्ट्रोक खेळला जातोय, डॉट बॉल येतोय। अंडरम बॉक्स क्रिकेट अगदी 2025चा महाथरार महासंग्राम SD विनर आयोजित सुरेंद्र स्मृती चषक, आजची पहिली रात्र आणि ए पॅनल सुरू आहे। टोटल 4 पॅनल आहेत, बी पॅनल आज होईल आणि उद्या मात्र सी आणि डी पॅनल आणि परवा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सुपर संडेला सुपर 8 मधली लढाई आपल्याला पाहायला मिळेल। डॉट बॉल, 4 चेंडू आणि 4 धावा, सुपर गोलंदाजी, टॉस जिंकल्यावर पसंत केलं बॅटिंग फिल्डिंग घेणं आणि अगदी आपल्या कॅप्टनला बरोबर ठरवत असताना गोलंदाज निर्णय बरोबर आहे, टार्गेट घेणं पसंत केलं। आतापर्यंत तरी सर्व काही सुरळीत। क्रॉस बॅटेड, चौकार आलाय, हे करावं लागेल, मैदानामध्ये लढावं लागेल, ये करना होगा आपको, रन बनाने होंगे, ज़्यादा नहीं लेकिन लड़ने के लिए कम से कम जब आपके गेंदबाज मैदान में आएंगे तब उनके पास कुछ करने को होगा। स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा, स्कोरबोर्ड 9 रन। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4.5च्या सरासरीने 9 धावा, कारण की सोहेलला देखील माहिती आहे इथे सुरुवातीला थोडं नजर जमवणं गरजेचं आहे, बॅटवर चेंडू घेणं गरजेचं आहे, विकेट वारंवार पडले तर मात्र येणारे फलंदाज देखील प्रेशरमध्ये असतील आणि तेव्हा धावा बनतील किंवा नाही बनतील, कारण की समोर जी टीम आहे ना ती अगदी इन्फॉर्म आहे। या 2 ते 3 वर्षामध्ये ती चर्चेची नाही तर ज्या स्पर्धेमध्ये उतरते त्या स्पर्धेमध्ये एक फायनलिस्ट म्हणून तिला ओळखलं जातं आगमन संघ, कारण की त्यामध्ये विकास आहे, त्यामध्ये जगदीश आहे, त्यामध्ये फिरकी गोलंदाज मंगेश आहे, जितेश आहे, प्रत्येक ठिकाणी मात्र कमाल कामगिरी करताना पाहायला मिळते। फटका सजवला, इकडे रनआउटची संधी आणि इथे काय होतंय, पुन्हा एकदा नोट आउट, पुन्हा एकदा रेफर, पुन्हा एकदा लिकेश पाटीलला इकडे चेक करावं लागेल आमचे थर्ड अंपायर। पुन्हा एकदा सेम रनआउट साठी अपील केलेले, हाताला लागून स्टंपला, मागच्या वेळेस सक्सेसफुल झाले, यावेळेस जगदीशने सांगितलं रेफर करूया, बघूया सक्सेसफुल होत आहे का। अगदी सोहेल एका धावेसाठी जात असताना शाकिरने देखील असाच विकेट दिला, एका धावेसाठी सिंगलसाठी महत्त्वपूर्ण फलंदाज होता सोहेल, देखील तेवढाच मात्र चांगला फलंदाज आहे, परंतु इकडे काय घडेल बघूया। आमची टेक्निकल टीम इथे चेक करतायत, पाटील नेटवर्क इनाम नाही, ये ब्रँड आहे, पालघर जिल्ह्यातच नाही तर पालघर जिल्ह्याबाहेर देखील मोठं नाव। दुसऱ्यांदा रेफर सक्सेसफुल झालंय, पुन्हा एकदा चेंडू हाताला लागून स्टंपला लागतोय आणि पुन्हा एकदा मात्र आपण बघू शकतात विकेटचं पतंग OUT
यावेळेस परतावं लागेल फलंदाजाला. अगदी मात्र डोळे तीक्ष्ण जगदीशचे आणि त्यांनी सांगितलं चेंडू हातातून डायरेक्ट स्टंपला लागला आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेस विकेटचं पतंग. चला फलंदाज नवीन या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेक करण्यात आलं आणि चेक केल्यानंतर यावेळेस आउट हा निर्णय आलेला आहे. डायरेक्ट स्टंप हिट मात्र आपण बघू शकतात. विकेट सुपर कामगिरी त्यावेळेस होत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन महत्त्वपूर्ण विकेट रनआउटच्या रूपामध्ये पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये ज्या संघाने 50 धावा बनवल्या होत्या त्या संघाला मात्र इकडे थांबवण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जय जोगण्णादेव वामिका स्टार आगवण टीम कमाल करते हंगामी क्रिकेटमध्ये. सुपर गोलंदाजी, सुपर चेंडू टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना बीट केलंय या वेस्टचा फलंदाजाला. गोलंदाजा वर्चस्व आहे. काय स्टॉप आहे विकास माची. सुपर क्षेत्ररक्षण, कमालीचा स्टॉप, अप्रतिम चौकार अडवलाय, कंप्लीट चौकार अडवलाय. असं क्षेत्ररक्षण जेव्हा होतं ना त्या फलंदाजाच्या मनाचं खचीकरण होतं. कुठे ना कुठे मात्र तो देखील टेन्शनमध्ये येतो की इतका चांगला स्ट्रोक अडवल्यानंतर आता माझ्याकडे काय पर्याय, याच्याहूनही चांगला स्ट्रोक खेचावा लागेल, ताकदवर स्ट्रोक खेचावा लागेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 10 धाबा धावपलकावर लागले जात आहेत. हा स्ट्रोक बघा, हा स्ट्रोक खेळल्यानंतर फलंदाज अगदी निश्चित झाला होता की हा चौकार भेटणार, परंतु विकास सांगतोय थांबा, मी अजून आहे आणि मला भेटणं इतकं सोपं नाही आहे. चांगला चेंडू, सिंगल. अगदी बघायला गेलं तर याच मैदानावर मागच्या 15 वर्षा अगोदरचा विचार केला तर स्पर्धा भरवण्यात यायची, परंतु 3000 ते 2000 पारितोषिक, अख्ख्या रात्र खेळायचे संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये रिझल्ट लागायचा, 2 टीमला त्याचा फायदा व्हायचा फक्त. आता मात्र जर बघायला गेलं तर सुपर 8मध्ये पोहोचला की मात्र थोडाफार फायदा होऊन जातो, परंतु तेव्हाचा विचार केला तर फक्त 2 टीमला फायदा. फायनलला कोण गेलेत, कोणत्या 2 टीम होता, फायनल कोणी जिंकली आणि कोण रनरअप राहिला, ही मात्र विचारणा व्हायची. आता ही परिस्थिती नाही आहे. आता मात्र विचारलं जाते की पहिल्या सुरुवातीला कालच्या रात्रीमध्ये 4 कोण निघाला, उद्याच्या रात्रीमध्ये 4 कोण निघाला आणि सुपर 8ची लढाई कोणती आहे. हा क्रिकेट आहे, हा बदललेला खेळ आहे. अंडरम बॉक्स क्रिकेटला ग्लॅमर आला आहे असं म्हणायला हरकत नाही, टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड ऐकणे पुढे जाईल, 13 धावा धावपलकावर. हंगामी जी झालेली स्पर्धा आपण बघू शकता, ज्याप्रमाणे 2008मध्ये IPL आली, IPL आल्यानंतर मात्र जे लेदर क्रिकेट खेळायचे त्यांना मात्र एक सुवर्ण संधी मिळाली आणि सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणजेच IPL आपण पाहू शकतात, ज्यामध्ये बहुतेक क्रिकेटरचे भविष्य घडले. आणि अशाच रीतीने टेनिस क्रिकेटचा सोन्याची अंडे देणारी कोंबडी ती टुर्नामेंट झाली ISPL, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि ती देखील मात्र आपण बघू शकतात या हंगामामध्ये श्रीनगर संघाकडून खेळणारा खेळाडू जो आपल्या पालघर भागातला होता, वरोर गावातला होता, वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, प्रज्योत अंबिरे, आपल्याला पाहायला मिळाला फायनलमध्ये खेळताना. अगदी चांगली फायनल आपल्याला पाहायला मिळाली. करण मोरे देखील फायनलमध्ये माझी मुंबईकडून खेळताना दिसला आणि त्याने देखील मात्र जत्रा लुटली असं म्हणायला हरकत नाही, परंतु तब्बल 6.5 लाखामध्ये प्रज्योत अंबिरे सोल्ड झाला होता आणि त्यानंतर ह्या बक्षिसामधलं काहीतरी वेतन भेटला असेल आणि जवळजवळ एका प्लेअरच्या खिशामध्ये 8 ते 10 लाख आले. बघा, 15 दिवसाची स्पर्धा, तुम्ही चांगले खेळणार, टेनिस क्रिकेटमध्ये होप आहे असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 14. पुन्हा एकदा मात्र यावेळेस चेंडू टाकावा लागेल. वाईट चेंडू आहे, स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्डवर. आणि इकडे रिव्हर्स, परंतु खराब स्ट्रोक. ज्याप्रमाणे म्हटलं जातं या स्ट्रोकला या खेळामध्ये कोणतीही वाव नाहीये, इथे विकेट असणार आणि विकेट 5 गेलेले आहेत 15 धावेवर. म्हणजे बघायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आगवण संघाकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, सेफ. इकडे काय होत आहे, अपील केलेले आहे
पंच यावेळेस आउटचा निर्णय दिलाय. बघूया इथे मात्र रिव्ह्यू 10 सेकंद आहे त्यामध्ये घ्या ही विनंती असेल. आता रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन होतोय थोडं डाऊटफुल. जिकडे आपण बघू शकतो ऑनफिल्ड अंपायर आउट दिले आउट असणार. जेव्हा डाऊटफुल डिसिजन असेल ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन मानला जाईल. लक्षात घ्या आउट. आता रिव्ह्यू नसेल तारापूर टीमकडे हे लक्षात घ्या. चेंडू अजूनही बाकी आहेत मात्र या षटकातील 3 बॉल आणि 6 गडी बाद झालेले आहेत. 2 विकेट आहेत बॅटिंग टीमकडे. यापुढील होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बी पॅनल मधली पहिली मॅच. ओहो यावेळेस मात्र काय घडतंय इकडे अगदी मैदानाच्या आतमध्ये परंतु विकास आहे तिकडे पॉसिबल आहे. विकेट आहे. पंचांचं मात्र बोटवर काय गडबड केली होती कीपरने. अगदी इकडे चेहऱ्यावर हसू आलं होतं सर्वांच्या आणि त्यानंतर थोडी गोलंदाजाकडून देखील गडबड झाली होती. चला विकेट दिलेला आउट दिलाय. फलंदाजाने जायचं मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज शेवटचाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचंय. एसडी विनर बी आणि YBCC वेबूर टॉससाठी यायचंय कॅप्टनने. एसडी विनर बी आणि YBCC वेबूर टॉससाठी या कॅप्टनने. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात की 16 धावा. एक मिनिट एकच मिनिट.
18 रन लास्ट बॉल लास्ट ओव्हर. हार्दिक गोलंदाज लास्ट विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. आर्यन आहे गोलंदाज यावेळेस. डॉट बॉलने सुरुवात. पुन्हा एकदा तयार आर्यन आणि स्वीप करण्याचा प्रयत्न. 6 बॉल नुसते खेळून फायदा नाहीये, धाबा देखील बनल्या पाहिजेत. हा लौचिक जाऊया आपण सन्मान करूया. आपण प्रत्येक संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने सहभाग घेतला, पराभव झालेला प्रत्येक संघाचा संघनायक आणि त्यांचं स्वागत सन्मान आपण केलं जाईल. एक या स्पर्धेची आठवण म्हणून आपण एक सन्मान चिन्ह देतोय या स्पर्धेची आठवण म्हणून. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा प्रीतम सर. येस इकडे सिंगल नक्की येते. आपण बघू शकतात की किंगफिशर संघाला सन्मानित करण्यात येतोय. या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याकरता धन्यवाद. इकडे मात्र चकवलंय डॉट चेंडू. भले इकडे ओव्हर कंप्लीट करतील तारापुटी, परंतु धावा मात्र येत नाहीये. नुसतं क्रीजवर उभं राहून फायदा नाही, तर रन काढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अगदी डॉट 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 19 धावेवर फक्त पोहोचली आहे तारापुटी. छय जोगन्या, देव आगवन, वामिका स्टार संघाला टार्गेट आहे 21 धावेचं. 21 धावा ह्या बनवायच्या आहेत आगमन संघाला. हा लौचिक जाऊया नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. SD विनर ब संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहू शकाल YBCC वेवूर संघ. यायचंय दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. तर याचा ऑर्गनायझर संघ आपण पाहतोय, त्यांच्या संघामध्ये टॉस होतोय. टॉस करण्यासाठी मी निवेदन करेन. तर MK सरांच्या शुभाताने आपण टॉस करतोय. तर जाऊया दोन संघामध्ये आपण टॉस करतोय. तर ऑर्गनायझर संघ SD विनर ब संघ आपण पाहतोय आणि पालघर विभागातील एक नामवंत संघ पाहू शकाल आपण YBCC वेवूर संघ. या तर जाऊया जास्त वेळ न घेता आपण SD विनर ब संघ मात्र टॉस विन होतो आणि टॉस जिंकल्याबरोबर प्रथमतः चॉईस केली जाते SD विनर संघाकडनं बॅटिंग फर्स्ट. चला छोटा टार्गेट आहे. मागची मॅच अगदी SD विनर बी आणि त्याचा कर्णधार धडाकेबाज कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला सजित पणेकर. अगदी त्याने धाडसी निर्णय देखील घेतला. जेवढा धाडसी तो कर्णधार आहे तेवढा धाडसी निर्णय त्याने घेतलेला आहे. बॅटिंग निवडलेली आहे म्हणजे टीम ऑस्ट्रेलियासारखा त्याने मात्र निर्णय घेतलेला आहे. 90च्या दशकामध्ये रिकी पॉन्टिंगच्या काळामध्ये टीम ऑस्ट्रेलिया टॉस जिंकायची, पहिले बॅटिंग घ्यायची आणि सामना देखील जिंकायची. आणि इकडे मात्र तेच केलेलं आहे SD विनर बीच्या कॅप्टनने. आपल्या गोलंदाजावर थोडा विश्वास दाखवला आहे. यावेळेस 21 धावेचं छोटं टार्गेट आहे. याच मैदानावर 21 धावा डिफेन्स केलेल्या आहेत तारापूर संघाने. मागच्या स्पर्धेमध्ये बाबू चषक या स्पर्धेमध्ये सरावलीच्या विरुद्ध यस 24 बॉल मध्ये केल्या होत्या. इकडे 30 बॉल मध्ये करू शकेल का? शाकीर बाद झाल्यानंतर अगदी मात्र बॅटिंग लाईन काही करू शकली नाही आणि पहिलाच बॉल अगदी जवळून गेला स्टंपच्या शाकीरचा. वायकट्टा मॅच ज्याने जिंकून दिली क्वार्टर फायनल
आपल्या फलंदाजीच्या जोरावर आज तो शाकीर 1 चेंडू 4 धावा आणि चौकार खेचला होता. आणि एक बघायला गेलं तर तारापूर संघाचा हा रत्न आपल्याला पाहायला मिळतोय, ब्रँड ऑफ तारापूर. इकडे कट केलेला आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव बसेल. 21चं छोटा आव्हान आहे. दोन बॉल आणि 1 धाव. विकास स्ट्राईकला. हो काय चेंडू, टप्पा पडल्यावर मात्र किपरच्या हातामध्ये जातोय. लेग कटचा मारा. जेव्हा कधी चेंडू लेग कट चांगला वळतो तेव्हा आपल्याला आठवतो स्पिनचा बादशाह शेन वॉर्न. इकडे मात्र एच लागलंय, सिंगल इथून मिळणार दोन्ही फलंदाजाला. स्कोरबोर्ड 2 धावा. 5 ओव्हर आणि 5 ओव्हर मध्ये धाब्यांची गरज आहे, ती म्हणजेच 21. आणि पहिल्या षटकामध्ये चेंडू झाले 4 धावा झाल्या 2. पाचवा चेंडू आणि एवढेच काय स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. इकडे काय घडतं, बॅकअप पाहायला मिळतोय. अगदी मात्र रब्बानी बॅकअपला येतोय, नाहीतर हा चौकार देखील मिळाला असता ओव्हर थ्रोचा. 5 चेंडू मागे धावा खर्च केल्या, 3 शेवटचा चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप ठेवा खेळाला. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या ओव्हरमधला. एक बाजूला आपण बघू शकतात टीम असेल जी फिल्डिंग करते तारापूर, आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे आगवन. फटका सजवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 3. छोटा टार्गेट आहे, परंतु छोट्या टार्गेटला मोठं करायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, तुम्हाला डॉट चेंडू घ्यावे लागतील. खास करून ही जोडी तोडावी लागेल. अगदी तारापूर टीम देखील तेवढी ताकदवर टीम आहे. थोडी बॅटिंग खराब झाली, धावा बनवले नाही, परंतु पहिल्या षटकामध्ये 3 आलेले आहेत. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 18. गोलंदाजी मार्क पर येत असताना मिस्टर सहबाज. खास करून टेक्नॉलॉजीचा फायदा अगदी अचूक उचलला आगवन टीमने. 2 रनआउट खूप फायदेशीर ठरले. शाकीरचा रनआउट, मोठा विकेट, आणि त्यानंतर सोहेलचा रनआउट. दोन्ही मात्र पंचांना मात्र असं वाटत होतं की चेंडू स्टंपला लागला नाही, रेफर करण्यात आले, आणि त्यानंतर मात्र विकेट मिळाला. थोडा स्पीडअप ठेवा तारापूर टीम. बघा, क्षेत्ररक्षण कोणी एकानेच सजवा. जेव्हा आपण 10 जण क्षेत्ररक्षण सजवतील तेव्हा मात्र वेळ जाणार, कारण की 10 माइंडसेट असतात त्यामध्ये. षटक क्रमांक 2, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 3. शॉर्ट बॉल अगदी मात्र कट केला जातोय डिक्लेअर झोनमध्ये. ज्या धाव्यांची गरज आहे ते धावा जमा करत असताना आपल्याला पाहायला मिळते तर टीम आगमन 1 धाव. पंच तिकडे लक्ष द्या, प्रत्येक चेंडूवर मीटिंग होत आहे, प्रत्येक चेंडूवर मीटिंग नाही झाली पाहिजे. 4 रन स्कोर कार्डवर. दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज. 17 बनवायचे आहेत. शॉर्ट बॉल, काय कडक स्ट्रोक आहे सरळ बॅटने. विकास हा मात्र आक्रमक फलंदाज आहे, हा मात्र नेहमीच अटॅकिंग मोडमध्ये असतो, आणि आपण बघू शकतात चौकार आलाय. स्लो खेळणं त्याला आवडत नाही. ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल ॲडम गिलकिसला, क्रिस गेलला, वीरेंद्र सेहवागला स्लो बॅटिंग, डिफेन्स बॅटिंग बघत नाही, त्यांना जमत नाही आणि ते अटॅकच करतात. इकडे मात्र बॅकफुटवर जाऊन यावेळेस चेंडू खेळला जातोय. डॉट बॉल. स्कोरबोर्ड 8. आता मात्र 13 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडू झाले 3. चौथा बॉल. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट त्याला म्हटलं जातं. तबा कमी आहेत, सिंगलला देखील महत्त्व आहे, आणि 1 धाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकता त्यावेळेस 9 धावा धावपलकावर. अगदी मी म्हणेल की 35 ते 40 धावेचं टार्गेट असतं तर एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती, परंतु टार्गेट थोडं छोटं आहे, धावा कमी आहेत, त्यामुळे इकडे झुकलेली आहे. हो जगदीश, इकडे खराब चेंडूला पनिश करता आला नाही, आणि यावेळेस आपण बघू शकतात की डॉट बॉल आला आहे.
5 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला शॉर्ट बॉल आणि फटका चांगला, परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. अगदी वेळेवर येत असताना एक धाव पूर्ण केली. चेंडू झाले तर ओव्हर झालेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे 11. मॅच हळूहळू जात असताना आगवण टीमकडे सुरुवातीला थोडं नाराज केलं फलंदाजांनी तारापूर टीमच्या. आता मागे वळून बघत असतील तर कुठे ना कुठे विचार करत असतील की सिंगल धावा जरी घेतल्या असता तरी कुठे ना कुठे ही मॅच एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. प्रेक्षकाला बाहेर घ्या, आयोजकाला विनंती आहे. उचला उचला. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 18-11ची गरज. शाकीर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. काय फटका खेळलाय, काय क्षेत्ररक्षण आहे यावेळेस. एक धाव मात्र नक्की पाहायला मिळेल. अगदी प्रॉपर टायमिंगने चेंडू खेळला होता ऑफ साईडला. तेवढंच चांगलं देखणं क्षेत्ररक्षण सोहेल कडून. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 11-10 पाहिजे जिंकण्यासाठी. 10 धावेची गरज. अगदी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी तेवढी ताकदवर नाही आणि सिंगल पाहायला मिळते. गोलंदाजी अगदी चांगली होत असताना शाकीर कडून, परंतु क्षेत्ररक्षणाकडून साथ भेटत नाहीये. 12 धावा. छोट्या टोटलकडे आपण बघू शकतात की डॉट बॉल येतोय. तिसरा बॉल डॉट बॉल. जगदीशला या मॅच मध्ये सूर अजूनपर्यंत गवसला नाहीये. बारा धावा धावपलकावर लागले जात आहेत आणि चेंडू झाले ते म्हणजे 3. हलक्या हाताने मात्र खेळायला लागले. यावेळेस सिंगलसाठी येत असताना अगदी थोडा अवघड थ्रो केला होता क्षेत्ररक्षकाने. 1 धाव. स्कोरबोर्ड 13. आता मात्र धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 8 जिंकण्यासाठी. बॉल झालेले 4. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. बघायला गेलं तर तिसऱ्या षटकातील रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. अपील केली जाते परंतु नोट आउट आलेला आहे. नोट आउट डिसिजन आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. अगदी संघर्ष करायला लावलाय यावेळेस आगमन संघाला देखील. 21 धावेसाठी खूप चांगली गोलंदाजी. आणि इकडे संघर्ष होत असताना विकेट येतोय. अजूनही बघायला गेलं तर मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. विचार केला नव्हता की 21 धावा आणि 21 धावेमध्ये ही परिस्थिती देखील येईल. भली विकेट इन हँड आहेत परंतु इकडे गोलंदाजी कमालीची शाखेने हाताळले.
कुठे ना कुठे सिंगल आणि डबल सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केलं नाही बॅटिंग करताना आणि त्यामुळे धावा कमी झाल्या 20च झाल्या आणि 21चं टार्गेट डिफेन्स करत असताना इकडे आपण बघू शकतात की 3 ओव्हरमध्ये 13 खर्च केले आहेत परंतु 12 चेंडू 8ची गरज आहे. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. जगदीश स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवर सेफ. तयार सेफ पहिलाच बॉल घेऊन इथे फुलटस आहे परंतु डॉट देखील आहे. गॅप शोधता आला नाही. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. ऑफ साईडला मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि इथे डॉट चेंडू येतोय. ऑन साईडला 4 ऑफ साईडला 3 11-8 तारापूर आणि आगवन. इकडे काय होत आहे विकेटचा पतंग सेफने टाकलाय. कमालीचा चेंडू चकवा चेंडू चक्री चेंडू ज्याला म्हटलं जातं फिरवलंय चकवलंय आणि यावेळेस स्टंप आउट केलंय फलंदाजाला. 10 चेंडू आणि 8ची गरज. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. कित्येकदा मात्र आपण बघू शकतात गोलंदाजाने मॅच जिंकवलेली आहे आणि इथे मात्र इतिहास एकदा रचलाय. तारापूर टीमने 24 मध्ये 21 बनवून दिले नाही येत सरवलेला आणि इथे 30 मध्ये 21 असताना 10 मध्ये 8ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जयेश सकाळी बेटेगावच्या मैदानावर खेळताना दिसला जयेश. इकडे काय होत आहे यावेळेस 1 धाव आपके लिए 1-1 रन रोकना जरूरी है. भले ही रनआउट मिले या ना मिले लेकिन थ्रो करना जरूरी है. चला वेळ नका दवडू. बॉल प्रत्येक बॉलवर पंच मीटिंग घेऊन देऊ नका. 1 रन सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा. चले तारापूर टीम मैच ऑन कीजिए. पंच सचिन आपण देखील लक्ष द्या. 9 चेंडू 7 धावेची गरज. अगदी विकेटचा अजून विचार केला तर इथे 7 गडी बाद झालेले आहेत तारापूर टीमचे आणि 2 गडी बाद झाले आहेत आगवण टीमचे. बीट केलाय. काय कमालीचा चेंडू टाकलाय. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. नशीब बदलो किंवा नाही बदलो वेळ नक्की बदलते. काय गोलंदाजी. 8-7 दिल जीत लिया आपने तारापुर टीम. 21 रन 30 गेंदों में डिफेंस करते हुए वो भी वामिका स्टार आगमन को. रिवर्स खेळलाय सिंगल साठी. आता मात्र बोट वाकड़ केलं. सीधे उंगली से घी नहीं निकला तो उंगली को टेढ़ा करना पड़ा बल्लेबाज को. 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 15 रन. आता तारापूर संघ नक्की विचार करत असेल की शेवटच्या ओव्हरमध्ये सिंगल जरी कामात आल्या असत्या परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जरा आणि तरला थारा नाही. कुठे खेळ बदलेल काही सांगता येत नाही. 7-6 हा बघा एक्स्ट्रा एफर्ट दाखवण्याच्या नादामध्ये गोलंदाजाकडून झालाय चुकी. 2 धावा बहाल केल्या. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 4 बनवायचे आहेत आणि इथे विकेटचा विचार करावा लागेल कारण की 3 बनवल्या तरी इकडे मात्र आगवण टीम विन होणार. 7 चेंडू 4 धावा. स्कोरबोर्ड 17-17. अगदी टेक्नॉलॉजीचा वापर करून मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड बनवली आगवण टीमने आणि 1 रन नक्की मिळणार कारण की दोन्ही जे चांगले फलंदाज होते ते नोट आउट आले होते पंचांकडून आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर रिव्ह्यू घेतल्यानंतर ते विकेट मिळालेले. खास करून शाकिरचा विकेट. 18 धावा धावपलकावर. आता मात्र 3 धावेची गरज. 1 ओव्हर 6 चेंडू 3 धावा. कोणता असा गोलंदाज असेल जो मात्र ह्या 3 धावा तारापूर टीमला वाचवून देणार. चला घाई करा तारापूर टीम. स्पीडअप ठेवा खेळाला. अज्जू गोलंदाज. 6 मध्ये 3ची गरज. 2 इकडे मात्र जरी निघल्या
आगवण संघाच्या फलंदाजाकडून तरी मॅच विन होणार. सहा तीन आणि फटका इकडे सजवलाय. डॉट येणार का? डॉट येणार. अगदी मात्र बघायला गेलं चेंडू हातामध्ये आले. चला प्रत्येक बॉलला मीटिंग करू नका. तारापूर टीम वेळ कमी आहे. पाच मध्ये 3 ची गरज. स्ट्राइक वर जितेश. शॉर्ट बॉल इकडे मात्र काय कमालीचा कॅच. सुपर कॅच यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी मात्र बघायला गेलं तर डाईव्ह करून कॅच करताना आपण बघू शकतात आणि इथे मात्र विकेट रेफर केले कॅच साठी बॅटिंग टीमने. बघूया आउट. चला आता रिव्ह्यू देखील नाहीये हे लक्षात घ्या. 4 मध्ये 3 ची गरज. चला आउट दिल्यानंतर मात्र फलंदाज जायचंय. कन्फ्युजिंग डिसिजन आम्ही पहिलेच म्हटलं जर क्लिअर एव्हिडन्स नसेल तर जो ऑनफिल्ड डिसिजन दिला जाईल तोच मान्य केला जाईल हे लक्षात घ्या. 4-3 अजूनही मात्र 2 बनवल्या तरी आगमन टीम जिंकणार कारण की इथे विकेट 7 गेलेले आहेत तारापूर टीमचे आणि 3 विकेट गेलेले आहेत आगमन टीमचे. स्ट्राइक स्ट्राइक कॅच आउट आहे. कॅच आउट. कॅच आउट आहे. कॅच बघा नवीन नियम जो आहे कॅच आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समनच स्ट्राइक वर राहणार. चला 4 चेंडू 3 धावा. काय मॅच आणलेली आहे तारापूर टीमने. अगदी मात्र असं वाटलं नव्हतं की इतपत येईल परंतु इथपर्यंत आणलेले आहे. सिंगल साठी जात असताना शाकीर कडून गडबड झाली. अचूक थ्रो होता. करेक्ट थ्रो होता. रनआउट देखील होता. विकेट आला असतं तर 3 मध्ये 3 आले असते परंतु इकडे आपण बघू शकतात 1 धाव पूर्ण केली. 3 मध्ये 2 ची गरज. 1 काढली तरी इकडे मात्र आगवण विन होणार. तीन चेंडू 2 धावा. बघायला गेलं तर एकच काढायचे. 3 मध्ये 2 ची गरज आहे परंतु बघायला गेलं तर सिंगल काढली तरी इकडे वामिका स्टार विन होणार. तयार आणि काय येत आहे. डॉट येत आहे का?
इकडे डॉट येत आहे. 2 बॉल 2 धावेची गरज, परंतु 1 विन होणार कारण की विकेट कमी आहेत आगमन टीमचे. काय मॅच आणलंय खऱ्या अर्थाने. मात्र जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहायला मिळते की क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. 30 मध्ये 21 ची गरज असताना प्रेक्षकांच्या मनात देखील विचार पडला असेल की ही मॅच गेली, वन साइड झाली. तारापूर टीमकडून मात्र पूर्णपणे निराशा असेल, परंतु इथे गोलंदाजाने जो कमाल केला ना तो कमी नाही आहे. इथे आपण बघू शकता अज्जू हार मानण्यासाठी तयार नाही आहे. 2 मध्ये 2 ची गरज, परंतु एकच थांबवायची आहे तारापूर टीमला आणि एकच बनवायची आगवण टीमला. 2 चेंडू 2 धावा. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच. समोरच्या टीमचे 7 गेलेले आहेत तारापूरचे, आगवण टीमचे गेलेले आहेत ते म्हणजेच 4. त्यामुळे 1 आगवण विन होणार यात काही वाद नाही. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हिम्मत. 2 मध्ये 2, दोन्ही डॉट टाकावे लागतील आणि मॅच फिनिश केली हिम्मतने. बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक खेळलाय, परंतु तारापूर टीमचा देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुपर लढले मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र खेळ जिद्द कशी असावी, चिकाटी कशी असावी हे दाखवत असताना अभिनंदन वामिका स्टार. परंतु मात्र इकडे जे म्हणतात ना भली आप जीत ली